मित्रांनो, जशा काही आपल्या एंड सेम एक्झाम संपत आल्या, मुलांचा एकच प्रश्न आहे, सर नवीन ऍडमिशन प्रोसेस कशी असणार आहे? खूप सारे प्रश्न आहे मुलांचे, सगळे इथे आपण कव्हर करूया. बघा, ऍडमिशनच्या डेट काय असतील, नवीन कॉलेज कधी सुरू होईल, आता रेग्युलर ऍडमिशन घ्यायचंय की प्रोव्हिजनल घ्यायचंय, फीज किती भरायची, जर मला वायडी पडू शकतो तर रिझल्ट नंतर मी समजा ऍडमिशन घेतलं तर काय, यस ऍडमिशन घेतलं आणि वायडी पडला तर फीज माझी बुडेल काय, यस ब्रांच चेंज कशी करायची, कॉलेज चेंज कसं करायचं, यार डिटेल व्हिडिओ याच्यामध्ये आपण जाणून घेऊया. मित्रांनो, समजून घ्या. पहिलं तर ऍडमिशनची आपली डेट युनिव्हर्सिटीने दिली आहे ती आहे 1 ते 10 जुलैच्या मध्ये. ओके, ही एक्सटेंड होऊ शकते का? मॅक्स टू मॅक्स 15 जुलै पर्यंत होऊ शकते, याच्यापेक्षा जास्त नाही. मग कॉलेज कधी सुरू होईल? तर ऑब्व्हियसली 16 जुलैपासून तुमचं रेग्युलर कॉलेज सुरू होऊन जाईल. आता या केसमध्ये मुलांचा प्रश्न असा येतो की सर आम्हाला समजा रेग्युलर ऍडमिशन घ्यायचं का प्रोव्हिजनल ऍडमिशन घ्यायचं, त्यांच्यातला फरक काय? लक्षात घ्या, प्रोव्हिजनल ऍडमिशन काय असतं, जेव्हा रिझल्ट लागतो, आता रिझल्ट कधी लागेल, सेकंड इयर थर्ड इयर बीईचा रिझल्ट हा साधारणतः आपला जुलै एंडिंगला लागेल आणि फर्स्ट इयरचा रिझल्ट हा ऑगस्टच्या पहिल्या वीक मध्ये लागेल. सो रिझल्ट लागल्यानंतर जर इयर ड्रॉप पडला आणि इयर ड्रॉप पडल्यानंतर पण आपल्याला वाटतंय की यार माझे हे 1-2 विषय ते रिव्हॅल्युएशन मध्ये टाकले आणि ते निघू शकतात आणि निघल्यानंतर माझं क्रेडिट भरून माझं ऍडमिशन मी कंटिन्यू करायला हवं, असं जर तुम्हाला गॅरंटी असेल विषय निघण्याचं, तर ते प्रोव्हिजनल ऍडमिशन घ्यावं लागतं. ते पण कधी रिझल्ट लागल्यानंतर इयर ड्रॉप पडला तर, आता नाही. आता 1 ते 10 जुलै मध्ये तुम्हाला कुठलं ऍडमिशन घ्यायचंय? रेग्युलर ऍडमिशन. कळतंय? मग आता काही मुलांचा असा पण पुन्हा तिथे प्रश्न तयार होतो, सर मी समजा रेग्युलर ऍडमिशन आत्ता घेतलं बरोबर आणि मी कॉलेजची फीज भरली आणि मला इयर ड्रॉप पडला तर माझी फीज अडकून जाईल किंवा फीज वाया जाईल. सगळ्या गोष्टी क्लिअर करतो. पहिलं तर क्लिअर झालं, प्रोव्हिजनल ऍडमिशन कधी असतं? इयर ड्रॉप पडल्यानंतर. जर आपल्याला इयर ड्रॉप वाचवायचं असेल तर प्रोव्हिजनल ऍडमिशन घेता येतं, आत्ता नाही. आत्ता कुठलं ऍडमिशन घ्यायचं आपल्याला? रेग्युलर. मग रेग्युलर ऍडमिशनला फीज किती भरायची? तर ऑब्व्हियसली तुमच्या स्कॉलरशिप नुसार काय फी असेल तेवढीच तुम्हाला भरायची आहे, बरोबर. आता फीज मध्ये पण तुम्ही टप्प्यात भरू शकता का? तर हो, भरू शकता. 2 टप्प्यात भरू शकता किंवा 3 टप्प्यात भरू शकता. ते तुमचं आणि कॉलेजच्या कम्युनिकेशनवर डिपेंड आहे. काही कॉलेज अलाउड करतं, काही नाही करतं. मग आता खूप मुलांचा हा प्रश्न येतो ज्यांना वायडी पडतोय, त्यांचं म्हणणं आहे सर मी फीज भरली, समजा माझी 50,000 फी मला भरायची, ओबीसी नुसार ती भरली, मला वायडी पडला तर माझ्या फीजचं काय? फीज वाया जाईल. मग मित्रांनो, तसं नसतं. तुम्हाला ऑब्व्हियसली फीज 50,000 भरण्यापेक्षा मग 30,000 भर, 20,000 भर. ओके, जेणेकरून तुझी सगळी फीज अडून नाही राहणार. आणि जरी तुला फीज भरल्यानंतर वायडी पडला तर काय होतं, कॉलेज काय करतं, ती फीज पुढच्या वर्षात ट्रान्सफर करतं. म्हणजे या वर्षी जरी वायडी पडला, पुढच्या वर्षी तू जेव्हा रेग्युलर होशील तेव्हा ती फीज तुझी कंटिन्यू केली जाईल. कळतंय? पण तरी पण एकदा तू कॉलेजशी डिस्कस करून घे या बाबतीत आणि मग फीज भरायची की हे ठरव. पण 99% मला माहिती का, जेव्हा वायडी पडतो, जर ऍडमिशन आधी घ्यावं लागतं ना, रिझल्ट नंतर लागतो. बघा, मुलं विचारताय की सर रिझल्ट नंतर ऍडमिशन घेतलं काय, ते पण सांगतो. सो नेहमी असंच होतं, ऍडमिशन आधी घ्यावं लागतं, रिझल्ट नंतर लागतो. त्यामुळे आधी ऍडमिशन घेतल्यानंतर जर फीज आपल्याला वायडी पडला तर ती फीज शक्यतो पुढच्या वर्गात कॅरी फॉरवर्ड होतेच, 99% होतेच. 1% तू कॉलेजमध्ये जाऊन चौकशी करून घे. ओके, मग आता ह्याच वायडी पडणाऱ्या मुलांच्या बाबतीत किंवा गोल्डनच्या मुलांच्या बाबतीत तोच प्रश्न आहे की सर रिझल्ट नंतर जर ऍडमिशन घेतो तर उलट सेफ आहे ना, माझी फीजही बुडणार नाही आणि ऑब्व्हियसली जर माझं रेग्युलर झालं तर फीजही भरता येईल आणि वायडी झालं तर फीजही नाही भरण्याची गरज, फीजही बुडणार नाही. लक्षात घ्या, रिझल्ट कधी लागणार आहे तुझा? जुलै एंड. जुलै एंडला तुझा रिझल्ट लागणार आहे. ऍडमिशन डेट कधी संपते? 10 ची मॅक्सिमम किती होईल? 15. आता जुलै एंड म्हणजे असं जर की समजा 25 जुलैला रिझल्ट लागलाय, ओके, किंवा 30 जुलैला रिझल्ट लागलाय. सो मित्रा, कॉलेज ऍडमिशनची डेट एवढी आहे, लेट डेट समजा 15 आहे, ती तारीख संपून गेल्यानंतर तू 10-15 दिवसांनी जर ऍडमिशनला जातोय तर ऑब्व्हियसली युनिव्हर्सिटी कॉलेज तुला अलाउडच करणार नाही. म्हणजे लेट ऍडमिशन तू घेऊ शकत नाही. मग तेव्हा भले तू ऑल क्लिअर जरी झाला, फुल फी एका वेळी भरतोय, तरी तुझं कॉलेज ऍडमिशन करू नाही शकत, कारण त्यांना पण एक लिमिट आहे ऍडमिशन डेटची. त्यामुळे रिझल्टच्या नंतर तुला ऍडमिशन नाही करता येणार, रिझल्टच्या आधी ऍडमिशन करायचंय. बाकी फीसच्या बाबतीत मी तुला आयडिया क्लिअर केली. आता राहिलं ब्रांच चेंज. भरपूर मुलांना ब्रांच चेंज करायचं असतं, कॉलेज चेंज करायचं असतं. या रिगार्डिंग पण मी डिटेल व्हिडिओ आपल्या युट्यूब इंस्टाग्रामला दिले, ते व्हिडिओ तुम्ही बघितले तरी चालेल, पण मी तुम्हाला शॉर्ट मध्ये आयडिया देऊन देतो. ब्रांच चेंज पण कधी केली जाते? आत्ता तू ऍडमिशन घेतोय, आत्ताच ब्रांच चेंज तुला करावी लागणार आहे. कारण तुला आत्ता समजा तू आहे आत्ता मेकॅनिकलला, तुला यायचं आयटी मध्ये, तू आत्तापासून आयटीच्या वर्गात जाऊन बस. कारण रिझल्ट लागल्यानंतर मग ते खूप वेळ होऊन जाईल, कारण तुझा ऑलरेडी सेमिस्टर पुढे जायला लागेल, तुझा एक्झाम फॉर्म भरावा लागणार आहे, तुझं ऍडमिशन फॉर्म भरायचं तो एका त्या आयटी डिपार्टमेंटमध्ये भरावा लागणार आहे. त्यामुळे कॉलेजशी डिस्कस करून आत्ताच तू ब्रांच चेंज करण्याच्या प्रोसेसला सुरुवात करून दे.
रिझल्ट नंतर खूप उशीर होऊन जाईल, कदाचित तेव्हा तुला स्पर्धाही वाढून जाईल आणि त्यावेळी तुला संधी भेटणं खूप अवघड आहे. राहिलं कॉलेज चेंजच्या बाबतीत मी डिटेल व्हिडिओ दिला, तेव्हा पण असंच आहे की तुला ज्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचंय आता ते कॉलेज तिथे सीट अवेलेबल आहे का, तुला ते परमिशन देत आहे का, तिथे जाऊन आधी चेक कर आणि त्यांनी परमिशन दिली तर तुझं जे आत्ताचं कॉलेज आहे हे कॉलेज तुला LC देईल का, लिव्हिंग सर्टिफिकेट दाखला देईल का. ओके, सो तुझी सीट सोडायला ते तयार आहे का, या दोन गोष्टींवर तुझं कॉलेज चेंज डिपेंड आहे. सो मित्रांनो, ही डिटेल ऍडमिशनच्या बाबतीत हा व्हिडिओ होता. खूप मुलांनी मला रिक्वेस्ट केली त्यामुळे मी आत्ता दिलाय आणि हा आत्ता खूप गरजेचा होता. अजूनही काही कमेंट तुम्हाला डाऊट राहिले कमेंटमध्ये टाका, मी सगळ्या गोष्टी क्लिअर करेल. आणि व्हिडिओ महत्वाचा वाटलाय तर लाईक करण्यासोबत सबस्क्राईब सुद्धा करा, कारण इंजिनिअरिंगचे पुढचे सगळे महत्वाचे अपडेट मी आपल्या चॅनलवर देणारच आहे. आणि मित्रांनो, आता नवीन अकॅडमिक इयर मध्ये आपण आलोय, सो आत्तापासून डे 1 पासून अभ्यासाला सुरुवात करा, जेणेकरून आपला CGPA आपण बेस्ट आणू शकतो. आणि यासाठी पर्पल ॲट ऍप्लिकेशन हा बेस्ट ऑप्शन आहे. प्रॉपर स्टडी मटेरियल, प्रॉपर स्टडीचा रिसोर्स म्हणजे पर्पल ॲट आहे. आपल्या इंजिनिअरिंगचे 24 पॅटर्न, 19 पॅटर्न, सगळ्या इयर, सगळ्या ब्रांचचे रेकॉर्डेड कोर्सेस, सॉल्व पेपर, पूर्ण स्टडी मटेरियल पर्पल ॲट ॲपवर अवेलेबल आहे. जेव्हापासनं पेपर संपले 2 जुलैला, 3 जुलैपासून कंटिन्युअस मुलं पूर्ण सेमिस्टरचं पॅकेज सबस्क्राईब करताय आणि अभ्यासाला लागले. हा नंबर आहे, आपल्या सेमिस्टरला किती सब्जेक्ट आहे सगळ्यांचं एक पॅकेज घेतलं तर मोठा डिस्काउंट आहे. त्याविषयी तुम्ही कॉन्टॅक्ट करा, माहिती घ्या आणि सबस्क्रिप्शन घ्या पॅकेजचं. आत्तापासून अभ्यासाला लागा, म्हणजे रोज 1-1.5 तास व्हिडिओ लेक्चर बघायचे आणि तेवढी प्रॅक्टिस करायची, रोज करायचं. सेमिस्टरच्या एंडिंगला जेव्हा PL मध्ये पोरं अभ्यासाला सुरू करतील तेव्हा तुझी रिव्हिजन सुरू झालेली असेल आणि ऑब्व्हियसली तू कॉलेजमध्ये फर्स्ट आलेला असशील, तुझा CGPA वाढलेला असेल, प्लेसमेंटलाही तुला फायदा होईल. 9च्या वरती CGPA जाऊ शकतो, कारण कितीतरी टॉपर फक्त पर्पल ॲट वरनच अभ्यास करता. सो बेस्ट ऑफ लक.